काही काही मंडळी वारकरी जे वाटेवर चालतात ना त्यांना नावं ठेवतात, पण जी नावं ठेवतात ना ती घरी माता पित्यांची सेवा करत नाही. आज आमची जी वारकरी मंडळी पंढरपूरच्या वाटेवर लागली ना, ती सर्व मंडळी संसारात प्रत्येक पात्राशी आपली सेवा बाळगून तिथपर्यंत पोहोचली. आईची सेवा, बापाची सेवा, पत्नीचं मन धरणं, मुलांचं सर्व व्यवस्थित करणं आणि मग पंढरपूरच्या वाटेला लागलं. काही काही तर पंढरपूरची वाट शोधतही नाही, पाहतही नाही, पण वारकऱ्यांना नावं ठेवतील. आणि जे वारकऱ्यांना नावं ठेवतात ना त्यांना स्वतःचे मायबापही कळत नाही, त्यांना मायबापही समजत नाही. असाच आमच्या गावामध्ये आमचा चुलत भाऊ फार मोठा आहे माझ्यापेक्षा, असा जाडा मोठं बोलत. आम्ही आता गिरणा थडीला आहे आणि ज्या गावाला नदी असते ना त्यातला लोक ड्रुक ड्रुक करतस, कारण जाडं मोठं खातस आणि बोलतस. कारण का आमच्याकडे मी जसा माडकरी झालो ना तसे निम्मे नातेवाईक कमी होऊन गेले येण्याचे. नाही तर आमना गावले येवाना पहिले फोन लायतात, तुम्ही 3 किलो मासा लई ठेवजा बरं. गिरणेचं मास एकदम प्रसिद्ध नावाजलेलं, पाहुणा घरच बॅग बऱ्यात तर लगून आमले फोन लायत ने म्हणला जा बरं. आणि असं काही खर्च वाढायचा, पाहुणे पै आले का त्या मासा तो मसाला आणि ते बटाजी आहे. मग त्यांनी त्या घरना बटा बी बम, पाहुणा बी बम, आणि जी सणा को एरमेगले गाया देत त्या. मी विचार केला, म्हणतो बोय आपले काही परवडाव नाही. मी सर्व लहाने भाऊ पाहिले, मोठे भाऊ पाहिले, काका चुलता बटा देखा एक थिंग एक म्हणतो हो म्हणा बाप बटी आपली रावणनी लंका शेरे भाऊ. आणि आई रावणनी लंका जर समाईनी होई तर आपली बिभीषण वन पडी. मी स्वतः एकच विचार केला, आपुला तो एक देव करून, आता आपण देव करावा, देवाच्या मार्गाला जाऊ. आणि आदरणीय परमपूजनीय मथुरावासी बाबाचे गुरुदेव बाबांची कृपा झाली, ज्ञानोबा तुकोबांची कृपा झाली. मी माडकरी झालो बुवा. तेव्हा तर काही कीर्तन वगैरे करत नव्हतो, फक्त माडकरीच झालो. फक्त एवढाच प्रचार झाला की मी मायकरी होई उभा. अर्धा नातेवाईक पण त्या माल फोन बिला येत नाही. दुसरा भाऊसले, तिसरा काकासलेला आहे, तुम्हाला घरी राहून म्हणा खल्ली ना बी मला येत आणि जायत समजे नाही. पण एक फायदा झाला, येणं जाणं नातेवाईकांचं बंद झालं. पण तेव्हा मला संसारातलं सूत्र कळालं विचारपूर्वक, यसले दिन लिन तर गोड, नाही तर तुम्ही झोपडी मोड. आपली चलती राहते ना तेव्हा या खाऊ बी लागतील, पिऊ बी लागतील. टाईम उन्हा तर आपलं इकान टाईम उन्हा तर या गिराईक बी देखू लागतील. मग इथं एकच करा मायबाप, तुम्हाला सावधपणे विचारपूर्वक सांगतो, दुनिया चलतीची असते, पडतीची नसते. आपल्या पोरांनी उद्या दुसऱ्याच्या बांधावर फवारा मारायला जाऊ नये, निंदा टुपायला जाऊ नये. म्हणून प्रत्येक माय माऊली दादांनो क्षणोक्षणी हा विचार करा की आपल्याला 2 पैसा सांभाळावा लागेल, जमीन जुमला सांभाळावा लागेल. अजून 10 वर्ष थांबा, ज्याच्या नावावर 3 एकर 2 एकर जमीन राहील ना तो गावातला सर्वात मोठा माणूस राहील, तो सर्वात मोठा माणूस राहील. सोपी घटी का नाही. असाच आमचा चुलत भाऊ होता, गेले त्याला जाड मोठं बोल. पण त्यांची आई खूप सज्जन बाई, खूप प्रेमी. पण निसर्गाचा एक नियम आहे, जडे मायबाप सज्जन राहत असतात तडे आऊस ना पोटे काऊसच पैदा होस. जिथं मायबाप सज्जन आहेत ना तडे त्याच ना पोटे संतती. भाग्यवान कोणाला म्हणावं माहितीये का महाराज, बाप सज्जन असेल, माय सज्जन असेल, त्यांच्या विचारांनी त्या पावलांवर पाऊल ठेवणं. अनेकदा संघर्ष करावा लागेल, अनेकदा अडचणी येतील, पण एक सूत्र लक्षात ठेवा, भगवान के पास देर है लेकिन अंधेर नहीं है. तो पाहतो, आपली कसोटी पाहतो, पण आपल्याला बुडू नाही देत तो. कारण का सकळ जीवाचा करीतो सांभाळ, सकळ जीवाचा करी तो सांभाळ, तुझं मोकली नाहीसे नाही. तो पाहतो ना महाराज. पण एवढा जाड मोठं बोलणारा पण मायबाप सज्जन महाराज इतका वेष्णी झाला, इतका बर्बाद झाला. जमीन काही विकण्याची वेळ आली. आता 10-12 दिवसापूर्वी
कोणाकडे तरी व्याजून पैसे घ्यायला गेला, जमीन पेरायला पैसा नाही ना, रोटाव्हिटर नाही ना, काहीच नाही, कोणीच पैसे देत नव्हतं. एक लक्षात ठेवा, विचारपूर्वक सर्व गावकरी मंडळी, ऐकणारे श्रोते हो, आपली परिस्थिती चलतीची राहू द्या. तुम्ही लोकांजवळ आगपेटी मागा, त्या काळात तुम्हाला लोक गावरानी तूप देतील बरं. फक्त परिस्थिती चलतीची राहू द्या. तुम्ही कितीही विद्वान राहा, पण फक्त तुमची परिस्थिती खराब होऊ द्या आणि तुम्ही गलीमध्ये गावरानी तूप मागा, तुम्हाला आक्काडी सुद्धा कोणी देणार नाहीत. मग विचारपूर्वक सर्वांना एक सूत्र सांगून जातो, पडतीच्या काळात ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं ना, त्या लोकांना कधीच विसरायचं नाही. कधी कोणतीही परिस्थिती द्या, आपण अमीर व्हा का करोडपती व्हा, पण ज्यांनी आपल्याला बिकट काळात सहकार्य केलं ना, त्यांना नाही विसरायचं. का? जमाना बदलतो, वेळ बदलते, माडीची काडी होते, काडीची माडी होते, पण एक सूत्र डोक्यात ठेवा, प्रत्येकाने कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा, कोई कद से बड़ा होगा, कोई पद से बड़ा होगा. हमारे लिए जो मुश्किल में खड़ा वो भगवान से बड़ा होगा. तो देवापेक्षाही मोठा. एक सज्जन माणसाने त्याला बोलवलं, म्हणे का रे आब्या, काय झालं रे? आणि ज्याने त्याला बोलवलं होतं ना, त्याच माणसाला त्याने ग्रामपंचायतच्या विलक्षणाला 10 मतांसाठी पाळलेलं होतं. बापजाद्याची इस्टेट होती, मस्ती केली. त्याला असं वाटत होतं की आपण हा पैसा खर्च केला का आपल्याला कायम अमरत्व प्राप्त होईल. पण एक लक्षात ठेवा, या छोट्या छोट्या गोष्टींमुळे ना आपण आपल्या पोरांना भिकेचे डोहाडे लावून जातो, भिकेचे चटके लावून जातो. पण ज्या माणसाने त्याला बोलवलं ना, आबड्या काय रे, जमीन पडेल, रोटाव्हिटर करा, नाही काय अडचण, तोच माणूस बोलायला लागला, म्हणे आबा मी तुम्हाच घरी होतो, पण येवाले लाज वाटरा, ती कस काय येऊ बा मनामुळे तुम्ही विलक्षण मा पडणार. अरे विलक्षण जाऊ दे, ती एक संधी आहे, ती एक वेळ आहे, गेली निघून. पण तू ज्यांच्या पोटी जन्माला आलाय ना, तुझ्या माता पित्यांचं नाव ग्रेट आहे. तुझ्या माता पित्यांनी खूप काही केलंय. आज माझ्या पदरी जमीन असेल, पैसा अडका असेल, पण माझ्याही गरिबीच्या काळात तुझ्या आईने मला सांभाळलेलं आहे. माझी आई दुसऱ्याच्याकडे कामाला जायची, तर आम्ही तुझ्या आईच्या कुशीत राहायचो. त्या उपकाराची जाणीव ठेवून मी तुला सांगतो, माझ्या घरी ये, माझ्याकडनं 1 लाख रुपये घेऊन जाय आणि जमीन पेर. असं कर्तृत्व करा, मग माणूस म्हणून मरतानाही आपल्याला बरं वाटेल. पण काही काहींना नाही सूत्र. आता 1.5-2 महिन्यापूर्वी माझ्या गावात एक म्हातारी मेली हो. म्हातारी बाई चांगली होती, मेली. एकुलता एक पोरगा,